नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. तसेच सर्व परीक्षांसाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे महत्वाचे आहे. यावर प्रश्न हमखास कोणत्याही परीक्षेत येतात आणि महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल प्रत्येक परीक्षेमध्ये एक दोन क्वेश्चन असतात. त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर टेट परीक्षा यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 1 ते 2 मार्कांसाठी विचारले जात आहे. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तसेच टीईटी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला पाहूया प्रश्न पहिला. NEP 2020 या धोरणाचे मुख्य सूत्र काय आहे? म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणाचे मुख्य सूत्र काय आहे? तर शिक्षक सर्वांसाठी सर्व ठिकाणी सर्व वेळ हे या धोरणाचं मुख्य सूत्र आहे. म्हणजे काय? शिक्षण सर्वांसाठी आहे, सर्व ठिकाणी आहे आणि सर्व वेळ आहे. म्हणजे शिक्षण हे कुठेही आहे, केव्हाही आहे आणि कधी पण आहे. हे सर्वांसाठी शिक्षण हे महत्वाचं आहे. पुढील प्रश्न बघूया. NEP 2020 नुसार शाळांमध्ये काय वापरण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे? बहुभाषिकता, तंत्रज्ञानाचा वापर, जीवन कौशल्य की वरीलपैकी सर्व? तर मित्रांनो, तुम्हीही माझ्यासोबत प्रश्नांचे उत्तर देत चला, म्हणजे तुमचाही सराव होईल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर वरीलपैकी सर्व म्हणजे बहुभाषिकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि जीवन कौशल्य या सर्वांचं यामध्ये महत्वाचा आहे. पुढील प्रश्न. नेट 2020 नुसार बाल विकास केंद्रित शिक्षण कधीपासून सुरू होईल? 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, 5 वर्षापासून की 6 वर्षापासून? 2020 नुसार बाल विकास केंद्रित शिक्षण कधीपासून सुरू होईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर 3 वर्षापासून बाल विकास केंद्रित शिक्षण सुरू होईल. पुढील प्रश्न. शालेय शिक्षणासाठी NEP 2020 मध्ये कोणती नवीन रचना सुचवलेली आहे? नवीन रचना काय आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जवळपास सर्व परीक्षांमध्ये यावर प्रश्न येतात. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हे शैक्षणिक धोरणाची हे टप्पे तुम्हाला माहितच पाहिजे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर 5-3-3-4 5-3-3-4 हे लक्षात ठेवा. हे त्याचे टप्पे आहेत आणि ही नवीन रचना सुचवलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कधी जाहीर झाले? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कधी जाहीर झाले? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, आयएमपी प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला जाणार म्हणजे विचारला जाणार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? 29 जुलै 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जाहीर झालेलं आहे. NEP 2020 धोरणाची अंमलबजावणी कधीपर्यंत अपेक्षित आहे? 2030-40 वर्षापर्यंत, 2028 ते 35 वर्षापर्यंत, 2025 ते 2030 वर्षापर्यंत, 2030 ते 2045 या वर्षापर्यंत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर 2030 ते 40 वर्षापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे. NEP 2020 हे धोरण किती वर्षांनी सुधारण्यात आले? म्हणजे हे धोरण आहे ते किती वर्षांनी सुधारण्यात आलेलं आहे? NEP 2020 तर हे किती वर्षांनी सुधारण्यात आलेलं आहे? तर 34 वर्षांनी हे धोरण सुधारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला खूप महत्वाचे प्रश्न यामध्ये भेटतील आणि सराव पण होईल तुमचा. त्यामुळे कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा. NEP 2020 ने कोणते
21व्या शतकाचे कौशल्य महत्वाचे मानलेले आहेत? विचारसरणी, संवाद, सर्जनशीलता व सहकार्य की वरीलपैकी सर्व? तर काय मानलेलं आहे 21व्या शतकाचे कौशल्य महत्वाचे काय मानलेले आहे? तर वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेप 2020 नुसार व्यावसायिक शिक्षण कोणत्या स्तरापासून सुरू होईल? व्यावसायिक शिक्षण विचारलेलं आहे, कोणत्या स्तरापासून सुरू होईल? 5वी पासून, 6वी पासून, 7वी पासून की 10वी पासून? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर 6वी पासून व्यावसायिक शिक्षण सुरू होईल. नेप 2020 नुसार अभ्यासक्रम रचना कोणती मूल्ये विकसित करेल? नेप 2020 नुसार अभ्यासक्रम रचना कोणती मूल्ये विकसित करेल? नैतिक मूल्ये, संवैधानिक मूल्ये, पर्यावरण प्रेम, वरीलपैकी सर्व? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 2020 मध्ये इक्विटी म्हणजे काय? 2020 मध्ये इक्विटी म्हणजे काय? नेप 2020 मध्ये असं विचारलेलं आहे. नेप 2020 मध्ये इक्विटी म्हणजे काय? तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या गरजेनुसार शिक्षणात संधी मिळणे म्हणजे इक्विटी होय. NEP 2020 मध्ये कोणता अभ्यासक्रम कमी करण्याचा प्रस्ताव आहे? 2020 मध्ये कोणता अभ्यासक्रम कमी करण्याचा प्रस्ताव आहे? भूगोल, गणित, कला शिक्षण, पुस्तकी भार? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला कळालेलं असेल की पुस्तकी भार हा कमी करायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. NEP 2020 नुसार नॅशनल कॅरिक्युलम फ्रेमवर्क कोण तयार करणार आहे? तर कोण काय तयार करणार आहे? NCERT तयार करणार आहे. NEP 2020 मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा काय अर्थ आहे? विद्यार्थी केंद्रित शिक्षण संकल्पनेचा अर्थ विचारलेला आहे. रटाळ शिक्षण पद्धती, फक्त ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण की शिक्षकावर भर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण या संकल्पनेचा अर्थ आहे. NEP 2020 चे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? ज्ञानाधिष्ठित, समावेशी, न्याय व सक्षम शिक्षण व्यवस्था, वरीलपैकी सर्व? याचं NEP 2020 चं प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. NEP 2020 कधी जाहीर करण्यात आले? आपण याच्या अगोदरच बघितलेला आहे प्रश्न. NEP 2020 कधी जाहीर करण्यात आलेला आहे? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकत चला. तर 29 जुलै 2020 मध्ये NEP 2020 जाहीर झालेलं आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय? 2020. NEP 2020 मध्ये किती वर्षांनी शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे? 20 वर्षांनी, 28 वर्षांनी, 34 वर्षांनी की 40 वर्षांनी? तुम्ही पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा. प्रश्न कसे वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि प्रश्नाचे उत्तरही देत चला. तर 34 वर्षांनी शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आलेला आहे. नेप 2020 चे अंतिम उद्दिष्ट काय आहे? परदेशी शिक्षण, यांत्रिक शिक्षण, सर्वांगीण शिक्षण, परीक्षा उत्तीर्ण? तर या प्रश्नाचं उत्तर काय? सर्वांगीण शिक्षण हे NEP 2020 चं अंतिम उद्दिष्ट आहे. NEP 2020 अंतर्गत कोणती भाषा अभ्यासासाठी महत्वाची मानली आहे? इंग्रजी, गणित, मातृभाषा की संस्कृत? तर कोणती? आपली मातृभाषा ही अभ्यासाची महत्वाची भाषा मानलेली आहे. नेप 2020 मध्ये स्कूलिंग कधी सुरू होते? कधी सुरू होते? 3 वर्षापासून, 5 वर्षापासून, 6 वर्षापासून की 7 वर्षापासून?
तर कधीपासून सुरू होते, तर 3 वर्षापासून स्कूलिंग सुरू होते. 2020 या धोरणानुसार स्कूलिंग कधीपासून सुरू होते, तर 3 वर्षापासून सुरू होते. मित्रांनो, खूप महत्वाचे प्रश्न आहेत. कोणत्याही परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतात म्हणजे असतात, हे हमखास आपण पाहिलेलं आहे. याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः परीक्षा देतो, त्यामुळे मला माहित आहे. त्या अनुषंगानेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि टेट साठी तर खूप महत्वाचा आहे. याच्यावर 2 ते 3 प्रश्न येतात म्हणजे येतात. नेट 2020 नुसार शिक्षणासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे? HSC, डीएड, बीएड की पीएचडी? तर काय आहे? बीएड ही किमान शिक्षक पात्रता, शैक्षणिक पात्रता आहे. म्हणजे याच्या अगोदर काय होतं, तर डीएड होतं. काय होतं? डीएड ही किमान शैक्षणिक पात्रता होती. तर 2020 च्या धोरणानुसार कोणती आहे किमान शैक्षणिक पात्रता? तर बीएड आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? बीएड. म्हणजे किमान शैक्षणिक पात्रता, आता शिक्षक होण्यासाठी किमान तुम्हाला बीएड करावंच लागणार आहे. पहिले डीएड होतं, आता बीएड करावं लागणार आहे. नेट 2020 अंतर्गत बोर्ड परीक्षा कशा असतील? कठीण, निवडक, स्वीकृत आणि लवचिक, रद्द? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर सरलीकृत व लवचिक हे बोर्ड परीक्षा असतील. म्हणजे कठीण पण नसतील, निवडक पण नसतील आणि रद्दचा प्रश्नच येत नाही. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? सरलीकृत व लवचिक या परीक्षा असतील. एनईपी 2020 नुसार शिक्षणाचा मुख्य आधार काय असेल? पाठांतर, परीक्षा, प्रकल्प आधारित शिक्षण, शाळा? तर प्रकल्प आधारित या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणजे 2020 नुसार शिक्षणाचा मुख्य आधार काय असेल? तर प्रकल्प आधारित शिक्षण असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कोणत्या मंत्रालयाखाली येते? म्हणजे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आराखडा येतो? गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, वित्त मंत्रालय, शिक्षण मंत्रालय? तो अभ्यास याचं उत्तर तुम्हाला माहितच असेल. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यात आलेलं आहे. 2020 मध्ये शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत? नोकऱ्या मिळवणे, पाठांतर, सर्जनशीलता व कौशल्य विकास, परीक्षा पास होणे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? सर्जनशीलता व कौशल्य हे 2020 मध्ये शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे? तर सर्जनशीलता व कौशल्य या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. नेट 2020 मध्ये शिक्षणासाठी कोणता नवा आयोग प्रस्थापित आहे? एनसीईआरटी, एचईसीआय, एनटीए, सीबीएसई? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? एचईसीआय हे नवीन उच्च शिक्षणासाठी नवीन नवा आयोग प्रस्तावित आहे. एचईसीआय चे पूर्ण रूप काय आहे? जो आयोग आता तयार केलेला आहे, त्यांनी जो आयोग सुचवलेला आहे, त्या आयोगाचं पूर्ण रूप काय आहे? तर हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया, हायर एज्युकेशन सेंट्रल इन्स्टिट्यूशन, हायर इंग्लिश कॅरिक्युलम इन्स्टिट्यूट, हायर ई लर्निंग कमिशन ऑफ इंडिया? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय? हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया. हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच एचईसीआय. एनईपी 2020 नुसार शिक्षणाची व्यावसायिक आणि शैक्षणिक रेषा पूर्ण वेगळी, एकत्रित, हटवली, बदललेली नाही? तर या प्रश्नाचे उत्तर काय? एकत्रित. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणाची व्यावसायिक आणि शैक्षणिक रेषा ही एकत्रित आहे. कशी आहे? एकत्रित आहे. नेट 2020 मध्ये कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिला आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिलेला आहे? फक्त परीक्षेवर, शिकवणी वर्गावर, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, पाठांतर?
तर मुख्य भर कशावर आहे? मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञानवर अधिक भर दिलेला आहे. NEP 2020 मध्ये विद्यार्थ्यांना किती वेळा कौशल्य बदलता येईल? 2020 मध्ये विद्यार्थ्यांना किती वेळा कौशल्य बदलता येईल? एकदा, दोनदा, कोणतीही मर्यादा नाही, 5 वेळा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय? यामध्ये कोणतीही मर्यादा अशी दिलेली नाही की तुम्ही एकदा किंवा दोनदा किंवा 5 वेळा असं कौशल्य बदलता येईल असं नाही. तुम्ही याला कोणतीही मर्यादा नाही. NEP 2020 अंतर्गत शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर कसा असेल? केवळ उच्च शिक्षणात, सर्व टप्प्यावर, प्राथमिक पातळीवर? नाही, फक्त शहरामध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर सर्व टप्प्यावर हे शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर असेल. NEP 2020 मध्ये शालेय अभ्यासक्रमाची रचना कशी असेल? तर कशी असेल मित्रांनो? तर लवचिक असेल. पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं. पॉझिटिव्ह जर उत्तर दिलं तर आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय? लवचिक. तर कडक तर नसणारच आहे. जुन्या स्वरूपात तर हे प्रश्नाचे उत्तरच नाही आणि बदललेली नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर लवचिक असं आहे. NEP 2020 अंतर्गत कोणती संस्था शिक्षक प्रशिक्षण करेल? NTA, NCT, CBSE, AICTE. तर कोणती संस्था ही शिक्षकांना प्रशिक्षण करेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर NCT या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना किती भाषांमध्ये शिक्षण मिळेल? 2, 1, 4, 3. तर किती भाषांमध्ये मिळेल त्यांना? तर 3 भाषांमध्ये त्यांना शिक्षण मिळेल. कोणत्या कोणत्या भाषा ते पण लक्षात ठेवा. जी आपली राष्ट्रीय भाषा आहे ती हिंदी तर असणारच आहे. दुसरी इंग्रजी आणि तिसरी आपली मातृभाषा. या 3 भाषांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान किंवा शिक्षण मिळणार आहे. NEP 2020 मध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची निवड दिली जाते? फक्त विज्ञान विषयाची निवड, पाठ्यपुस्तक निवड, शिक्षक निवड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? विषयांची निवड विद्यार्थ्यांच्या मनावर असेल किंवा कोणता विषय घ्यायचा किंवा कोणता नाही घ्यायचा हे विद्यार्थ्यांना ठरवायचं. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जो विषय आवडतो तो विषय त्यांनी घ्यायचा. हे 2020 या धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. नवीन धोरणानुसार शिक्षणासाठी वयोमर्यादा काय आहे? 6 ते 14, 3 ते 18, 5 ते 15, 4 ते 16. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? 3 ते 18 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणजे शिक्षणाची वयोमर्यादा किती आहे? 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत आहे. NEP 2020 मध्ये कॉलेज प्रवेशासाठी कोणती परीक्षा प्रस्तावित आहे? नीट, JEE, CUET, CET. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? CUET. म्हणजे जर तुम्हाला कॉलेज आता परीक्षा म्हणजे हे धोरण जेव्हापासून लागू झालं तेव्हापासून तुम्हाला जर ऑनलाईन तुम्हाला जर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि तो कशा याच्यानुसार भरावा लागेल तर CUET नुसार भरावा लागेल. म्हणजे ऑनलाईन प्रवेशासाठी तुम्हाला हे महत्वाचं आहे. NEP 2020 मध्ये कोणत्या मूलभूत गोष्टीवर भर दिला आहे? साक्षरता व अंकगणित, इतिहास, धर्मशास्त्र, भूगोल. तर कशावर भर दिलेला आहे? साक्षरता व अंकगणित या मूलभूत गोष्टीवर भर दिलेला आहे. NEP 2020 नुसार शिक्षकांना कोणती पात्रता परीक्षा लागेल? TET, CET, GATE, JEE.
कोणती लागेल? तर टीईटी लागेल तुम्हाला. काय लागेल? टीईटी. ती सेंट्रल टीईटी असो की महाराष्ट्राची टीईटी असो, दोन्हीपैकी कोणती तरी एक टीईटी तुम्हाला लागेल. शिक्षक होण्यासाठी तुम्हाला ही पात्रता परीक्षा पास करावी लागेल. नेट 2020 चा एक भाग म्हणजे नॅशनल मिशन ऑन कोणता विषय आहे? पर्यावरण, फिजिक्स, फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसी, संस्कृत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? नॅशनल मिशन ऑन म्हणजे फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. एनईपी 2020 मध्ये शिक्षणासाठी किती टक्के जीडीपी खर्चाचा प्रस्ताव आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर किती टक्के प्रस्ताव आहे जीडीपीच्या खर्चामध्ये? तर 6% शिक्षण खात्याचा जीडीपी मध्ये प्रस्ताव आहे. एनईपी 2020 अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत शिक्षण सार्वत्रिक करण्याचे उद्दिष्ट आहे? 2022, 25, 30, 40. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर 2030 पर्यंत शिक्षण हे सार्वत्रिकरण करण्याचे उद्दिष्ट आहे 2020 च्या धोरणानुसार. एनईपी 2020 मध्ये शिक्षकाचे कोणते विशेष स्थान आहे? कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ज्ञानाचा स्रोत म्हणजे शिक्षक. कोण? ज्ञानाचा स्रोत म्हणजे शिक्षक. शिक्षकाचे स्थान काय आहे? ज्ञानाचा स्रोत, म्हणजे त्यापासूनच आपल्याला ज्ञान मिळतं. पुढे काय बोलले आहे क्वेश्चन आहेत, खूप महत्वाचे आहेत, ते पण आपण घेऊयात. आणि मित्रांनो, जर लाईक केलं नसेल तर पहिल्या सेशनला लाईक करा, म्हणजे तुम्ही एक लाईक केल्यावर मला खूप मोटिवेशन मिळतं आणि असेच नवनवीन आपण व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. 5, 3, 3, 4 रचनेतील शेवटचा 4 टप्पा कोणता? तर कोणता आहे? माध्यमिक शिक्षण हा चौथा टप्पा आहे. एनईपी 2020 कोणत्या सरकारच्या काळात जाहीर झाले? तर कोणत्या 2020 ला कोणतं सरकार होतं? आपले नरेंद्र मोदी यांचं सरकार होतं. एनईपी मध्ये मूल्य शिक्षण समाविष्ट आहे का? असणारच ना, मूल्य शिक्षण एनईपी मध्ये समाविष्ट असणार, म्हणजे याचं हे काय? तर होय याचं उत्तर आहे. शिक्षकांना वार्षिक प्रशिक्षण आवश्यक आहे का? असणारच आहे, होय. पुस्तका व्यतिरिक्त कोणत्या साधनावर भर दिलेला आहे? तर कशावर दिलेला आहे? डिजिटल माध्यमावर भर दिलेला आहे. म्हणजे सरकारला पुस्तकी भार कमी करून डिजिटलचा वापर करायचा आहे आणि डिजिटल ज्ञान हे मुलांना द्यायचं आहे. नवीन धोरणात शिक्षण कोणावर केंद्रित आहे? म्हणजे विद्यार्थी केंद्रित आहे. एनईपी 2020 मध्ये आंतरशाखीय अभ्यास शक्य आहे का? तर होय. एनईपी अंतर्गत कोणता नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार? तर कोणता येणार आहे? दीक्षा. लक्षात ठेवा बरं, हा दीक्षा. एनईपी अंतर्गत नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर दीक्षा हा आहे. राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे नाव काय आहे? राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे नाव लक्षात ठेवा, तर पारख याचे नाव आहे. काय आहे? PARAKH, पारख लक्षात ठेवा. शालेय शिक्षणासाठी कोणते नवीन फ्रेमवर्क आहे? शालेय शिक्षणासाठी नवीन फ्रेमवर्क कोणते आहे? तर NCF. कोणते आहे? NCF. शालेय शिक्षणात कोणत्या घटकांना महत्व आहे? तर जीवन कौशल्य हे महत्वाचं आहे. म्हणजे कोणत्या घटकांना महत्व आहे? तर जीवन कौशल्य या घटकांना महत्व आहे. शिकवण्याची पद्धत कशी असेल? म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिकवण्याची पद्धत कशी असेल? तर संवादात्मक असेल. कशी? संवादात्मक असेल. संवाद म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संवाद झाला पाहिजे. परीक्षा वर्षातून किती वेळा घेण्याचा प्रस्ताव आहे? पहिलेही 2 वेळा घेत होतो आणि आताही 2 वेळा, म्हणजे किती? वर्षातून 2 वेळा परीक्षा
होतात. NEP मध्ये मुलांच्या मानसिक आरोग्यावर भर आहे का? तर 100% असणारच. तर या प्रश्नाचे उत्तर होय. शालेय रिपोर्ट कार्ड मध्ये काय असेल? विद्यार्थ्यांचे मूल्यांकन असेल. काय असेल? मूल्यांकन म्हणजे विद्यार्थी किती त्यांना अध्ययन केलेलं आहे हे त्या रिपोर्ट कार्ड नुसार त्यांच्या पाल्यांना किंवा शिक्षकांना कळते. मातृभाषेतील शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत आहे? तर मातृभाषेतील शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत आहे? तर 5वी इयत्तेपर्यंत मातृभाषेतील शिक्षण आहे. त्याच्यानंतर तुमची राष्ट्रीय भाषा आणि इंग्लिश याला तुम्हाला निवडावे लागेल. NEP अंतर्गत कौशल्य शिक्षण कधीपासून आहे? तर कौशल्य शिक्षण कधीपासून आहे? तर 6वी पासून कौशल्य शिक्षण आहे. NEP मध्ये समावेशक शिक्षणाचा विचार आहे का? तर होय. कोणाचा? समावेशक शिक्षणाचा विचार आहे. NEP नुसार शिक्षणात कोणते मूल्य महत्वाचे आहे? तर कोणते आहे? सहकार्य आणि सहिष्णुता ही मूल्ये महत्वाचे आहे. NEP 2020 हे कोणत्या धोरणाचे सुधारित रूप आहे? NEP 2020 हे कोणत्या धोरणाचे सुधारित रूप आहे? तर 1986 चे राष्ट्रीय धोरण या धोरणाचे ते सुधारित रूप आहे आणि ते किती वर्षांनी बदलण्यात आलेले आहे? तर 34 वर्षांनी बदलण्यात आलेलं आहे. किती वर्षांनी? 34 वर्षांनी यामध्ये बदल केलेला आहे. हे काही प्रश्न होते मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरले. सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न महत्वाचे असणार आहेत आणि असेच व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.